जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्राला पण शेअर करा, कारण माझा एकच हेतू आहे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला नॉलेज पोहोचावं आणि याच्यासाठी मला फक्त तुमची साथ पाहिजे। सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? तुमचे ऑप्शन्स: नंबर 1 बाभूळ, नंबर 2 लिंबाचे झाड, नंबर 3 आंब्याचे झाड आणि नंबर 4 पिंपळ। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 पिंपळ। सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड पिंपळच आहे। नरेंद्र मोदी यांच्या महिन्याचा पगार किती असतो? तुमचे ऑप्शन: नंबर 1 2 लाख, नंबर 2 3 लाख, नंबर 3 4 लाख आणि नंबर 4 5 लाख। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 1 2 लाख। नरेंद्र मोदी यांच्या महिन्याचा पगार 2 लाख एवढा असतो। टीव्हीचा शोध कोणत्या देशात लागला होता? तुमचे ऑप्शन: नंबर 1 इंग्लंड, नंबर 2 जापान, नंबर 3 स्कॉटलँड आणि नंबर 4 भारत। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 स्कॉटलँड। टीव्हीचा शोध स्कॉटलँड मध्ये लागला होता। 10 रुपयाचे नाणे बनवायला किती रुपयाचा खर्च लागतो? तुमचे ऑप्शन: नंबर 1 1 रुपये, नंबर 2 2 रुपये, नंबर 3 3 रुपये आणि नंबर 4 4 रुपये। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 3 रुपये। 10 रुपयाचे नाणे बनवायला फक्त 3 रुपयाचा खर्च लागतो। भारतात सर्वात जास्त कोणते फळ खाल्ले जाते? तुमचे ऑप्शन: नंबर 1 केळी, नंबर 2 सफरचंद, नंबर 3 पपई आणि नंबर 4 आंबा। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 4 आंबा। भारतामध्ये सर्वात जास्त आंबा खाल्ला जातो। भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या राज्यात उपलब्ध आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 गुजरात, नंबर 2 ओरिसा, नंबर 3 गोवा आणि नंबर 4 काश्मीर। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 गोवा। गोवा या राज्यामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल उपलब्ध आहे। फाशीची शिक्षा कोण माफ करू शकतो? तुमचे ऑप्शन: नंबर 1 पंतप्रधान, नंबर 2 राष्ट्रपती, नंबर 3 मुख्यमंत्री आणि नंबर 4 गृहमंत्री। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 2 राष्ट्रपती। फाशी शिक्षा राष्ट्रपती माफ करू शकतो। पेटीएम ही कंपनी कोणत्या देशाची आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 अमेरिका, नंबर 2 रशिया, नंबर 3 भारत आणि नंबर 4 चीन। तर तुमचं बरोबर उत्तर असणार आहे नंबर 3 भारत। पेटीएम ही कंपनी भारताचीच आहे। जगातील पहिले पुस्तक छापणारा देश कोणता आहे? तुमचे ऑप्शन: नंबर 1 भूतान, नंबर 2 ऑस्ट्रेलिया, नंबर 3 भारत आणि नंबर 4 चीन। तर मित्रांनो, तुम्ही मला ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या। आपण बघू ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकोणाला देता येतं। एक टिप आहे मित्रांनो आणि खास ती पण तुमच्यासाठी, सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर आहेत, पण तरी तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल तर खाली कमेंट करा।